वृत्तवाहिनीचे अहिल्यानगर येथील प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावर गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचं तीव्र पडसाद उमटलाय। या हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या थोरात यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। या संदर्भात जामखेड पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी जालिंदर कदम तसेच जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वर्षा जाधव यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका यावेळी पत्रकारांनी घेतली आहे। भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आणि पोलिसांनी अधिक कठोर व ठोस पावले उचलावीत अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे। या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराड, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, संजय वारभोग, पप्पू सय्यद, किरण रेडे, अजय अवसरे, अविनाश बोधले, निलेश वनारसे, नासिर चाचू, मयूर भोसले यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण म्हणाले, पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर आहे। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हल्लेखोर आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळेल असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिलाय। सुदाम वराड म्हणाले, पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहे। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। पत्रकार निर्भयपणे काम करू शकतील यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावी। संजय वारभोग यांनी सांगितले की पत्रकारांवर हल्ला करण्याचे धाडस पुन्हा कोणी करणार नाही अशी कठोर कारवाई या प्रकरणातील आरोपींवर झाली पाहिजे। पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे। किरण रेडे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। समाजातील प्रश्न प्रशासन आणि जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करतात। अशा पत्रकारावरच हल्ला होत असेल तर ही गंभीर बाब आहे। त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी। सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून सर्व संबंधित आरोपींना तातडीने ताब्यात घ्यावे आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे। साम टीव्हीचे पत्रकार सुशीलजी थोरात यांच्यावर अहिल्यानगर येथे काल काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला। प्रथमतः आम्ही जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो। सुशील थोरात यांनी गेल्या अनेक 15-20 दिवसापासून अवैध धंद्याविरुद्ध बातम्या केल्या। त्याचा रोष ठेवून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी क्षुल्लक कारण गाडीचा धक्का लागला म्हणून, पण खरं कारण की जे 2 नंबर धंदेवाले आहेत त्यांनीच खऱ्या अर्थाने आमच्या सुशील थोरात यांच्यावर हल्ला केलेला आहे। तर यांच्यावर संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी आणि त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी। यापुढे जर पत्रकारावर असे भ्याड हल्ले होत असतील तर शेवटी पत्रकार सुद्धा सामाजिक गुंड आहे हे बी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कडक कारवाई व्हावी। आणि पुन्हा एकदा मी जामखेडच्या सर्व पत्रकारांच्या वतीने त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करतो। नगर येथे सुशील थोरात या पत्रकारावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम जामखेड पत्रकाराच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या हल्लेखोराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही सर्व पत्रकार जामखेड तालुक्यातील पत्रकाराच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। तसे साम टीव्हीचे पत्रकार सुशीलजी थोरात यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथम जामखेड तालुक्याच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि पत्रकारांवर होत असलेले हल्ले हे वाढत चाललेले आहे। हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे। पत्रकार हा सामाजिक काम करणारा एक प्रमुख घटक आहे आणि चौथा स्तंभ असलेला हा पत्रकार जर एकदा पेटून उठला तर परत ह्या लोकांची काही आम्ही गय काढली जाणार नाही। तरी ज्यांनी हा भ्याड हल्ला घडून आणला असेल आणि ज्यांनी हा भ्याड हल्ला केला असेल या सर्वांना कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी झालीच पाहिजे। तोपर्यंत आम्ही निषेध करत राहू आणि याचा पूर्णपणे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार या हल्ल्याचा निषेध करणार आहेत। साम मीडियाचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर नगर येथे जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तहसील येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करत आहोत। त्या हल्लेखोरांवर योग्य जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी व यापुढे
अशा पत्रकारांवर कुणीही हल्ला करणार नाही यास त्यांना सबक शिकवावा. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार, जामखेड.